मीच जगाचा प्रकाश आहे, जो मला अनुसरतो तो कधीही अंधारात चालणार नाही, तर त्याच्याकडे जीवनाचा प्रकाश राहील. शब्द आहेत संत योहानाच्या शुभवर्तमानातील अध्याय 8 वचन 12 मधील. ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, साधू सुंदर सिंग यांच्या जीवनातील घटना आपणापैकी बऱ्याच लोकांना ठाऊक आहे की लहानपणी हा मुलगा एवढा कट्टर शीख धर्मीय होता की त्या गावामध्ये त्या परिसरामध्ये कोणताही ख्रिस्ती धर्मगुरू पाळक जर आला तर त्याला छळायचं, त्यांच्या अंगावरती थुंकायचं, त्यांच्या बायबलची होळी करायची आणि आपल्या मित्रांची वाहवा मिळवायची. अशा प्रकारचं एकंदरीत वातावरण त्या गावामध्ये होतं. आणि असं करत असताना हा मुलगा लहानाचा मोठा होतो आणि मग जीवनाचा शोध घ्यायला सुरुवात करतो की जीवनाला नक्की अर्थ काय आहे. वेगवेगळ्या प्रकारचे धर्मग्रंथ तो चाळून पाहतो, स्वतःचा धर्मग्रंथ देखील वाचून पाहतो. त्याला जीवनाचा अर्थ व्यवस्थित समजत नाही आणि मग एके रात्री झोपी जाण्यापूर्वी तो परमेश्वराला सांगतो की परमेश्वरा, मला आत्तापर्यंत खऱ्या अर्थाने तुझा अनुभव आलेला नाही. तू जो कोणी आहेस तो मला दर्शन दे, नाहीतर उद्या सकाळी 4 वाजता लुधियाना एक्सप्रेस माझ्या घरासमोरून जाणार आहे, तिथे मी प्राण देणार आहे, आत्महत्या करणार आहे. जणू काही परमेश्वराला केलेलं त्याने आव्हान. रात्रीची वेळ 12 नंतर एकदम किट्ट असा अंधकार पसरलेला आणि त्या अंधकारामध्ये ह्या मुलाला जाग येते. तीव्र असा प्रकाश झोत त्या ठिकाणी दिसतो. तो बघितल्यानंतर तो मुलगा सहज डोळे चोळून बघायला लागतो आणि त्याला आश्चर्याचा धक्का बसतो की ज्या प्रभू येशू ख्रिस्ताचा त्याने अपमान केलेला असतो, ज्याच्या धर्मग्रंथाची त्याने होळी केलेली असते, ज्यांच्या धर्मगुरूंवरती तो थुंकलेला असतो, तोच प्रभू येशू ख्रिस्त त्या प्रकाशाच्या पार्श्वभूमीवरती त्याच्याकडे पाहत आहे आणि त्याला सांगत आहे, चल माझ्या मागे ये, मला तू हवा आहेस. आणि त्या क्षणाला कुठेतरी त्याच्या जीवनामध्ये पूर्णपणे परिवर्तन घडून येतं. ताबडतोब त्या रात्रीच बाजूला असलेल्या आपल्या वडिलांकडे तो जातो आणि त्यांना सांगतो, मला प्रभू येशू ख्रिस्ताचं दर्शन झालेलं आहे, मला आता ख्रिस्ती धर्माची दीक्षा घ्यायची आहे. वडिलांनी सांगितलं, जाऊन झोप, उद्या सकाळी काय असेल ते बघू. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने पुन्हा एकदा सांगायला सुरुवात केली. पुन्हा त्या गोष्टीविषयी सांगायला सुरुवात केल्यानंतर कुटुंबाने त्याला सांगितलं, जर तुला घरात राहायचं असेल तर प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव तुला सोडून द्यावं लागेल. परंतु प्रकाश त्याने पाहिलेला होता, त्याच्या जीवनाला स्पर्श तर झालेला होता, त्यासाठी आता कोणत्याही प्रकारची किंमत मोजण्याची त्याने तयारी ठेवलेली होती. आणि त्या पार्श्वभूमीवरती तो घरदार सोडतो. वडील सांगतात, आता निघून जातच आहे तर चांगल्या प्रकारचं जेवण घेऊन जा. परंतु त्या जेवणामध्ये देखील विष मिसळलेलं. अशा पार्श्वभूमीवरती परमेश्वर त्याची काळजी घेतो. बाहेर पडल्याबरोबर त्याला एक ओकारी येते आणि ती ओकारी घेणाऱ्या मांजराचा मृत्यू त्याच्या डोळ्याने त्याला दिसतो. हे सगळं पाहिल्यानंतर अंतःकरणामध्ये त्याला जाणवलं की परमेश्वर नक्कीच मला बोलावत आहे, त्यासाठी मला आता कोणत्याही प्रकारची किंमत मोजण्याची माझी तयारी आहे. आणि नंतर साधू सुंदर सिंग ज्या ठिकाणी ख्रिस्ती धर्माचा प्रसार त्यावेळेला झालेला नव्हता, तिबेट, इंडोनेशिया, इंडोचायना अशा प्रकारच्या ठिकाणी जाऊन पोहोचले आणि परमेश्वराची सुवार्ता त्यांनी पसरविली. हा संपूर्ण प्रसंग आजच्या दिवशी आपल्यासमोर कशासाठी उभा करण्यात आलेला आहे की ह्यामध्ये एक महत्त्वाचा धागा आहे, परमेश्वराचा प्रकाश. हा जो प्रकाश आहे तो प्रकाश नुसता आपल्या उघड्या डोळ्यांना दिसतो तसा प्रकाश नसतो. हा प्रकाश जो दिसतो तो क्षणभंगूर आहे. कोणत्याही क्षणाला लाईट गेली तर इथे अंधकार पसरू शकतो. बुद्धीचा प्रकाश असतो तो देखील मर्यादित आहे. माणसाच्या बुद्धीला सगळंच काही समजत नाही. त्यानंतर विद्वत्तेचा प्रकाश असू शकतो पण तो सुद्धा मर्यादित आहे. परंतु हा जो अध्यात्माचा प्रकाश असतो, हा जो श्रद्धेचा प्रकाश असतो, त्या प्रकाशाविषयी प्रभू येशू ख्रिस्त आजच्या शुभवर्तमानातील, योहानाच्या शुभवर्तमानातील 8व्या अध्यायामध्ये आपल्याला सांगत आहे. आज आपण संत योहानाच्या शुभवर्तमानातील अध्याय 8चा व्यवस्थितपणे अभ्यास करणार आहोत. हा अभ्यास करत असताना बायबलमध्ये प्रकाश हा जो विषय कसा हाताळलेला आहे त्याच्यावरती चिंतन करत स्वतःच्या जीवनाकडे पाहणार आहोत की प्रकाशाचं लेकरू म्हणून मला वाटचाल करायची आहे, पण मी नक्की प्रकाशामध्ये आलेलो आहे का. आपल्याला प्रकाश झोतात यायचं नसतं. प्रकाश झोतात म्हणजे प्रसिद्धीच्या झोतामध्ये, तिथे नाही आहे. तर प्रकाशात राहायचं, त्याचा काय अर्थ आहे तो आपण शोधून काढण्याचा प्रयत्न करायचा आहे.
ह्या शुभवर्तमानाची सुरुवात कशी होते बघा. तुमचं बायबल उघडून तुम्ही बघू शकता की त्या ठिकाणी अध्याय 8 दिलेला आहे, पण वचन मात्र 53 दिलेलं आहे. ते 53 वचन कोणत्या अध्यायाचं आहे? अगोदरच्या अध्यायाचं आहे. बघा उघडून, आहे की नाही? 53वं वचन जे आहे ते अगोदरच्या अध्यायाचं आहे, की तिथून एक नवीन जणू काही सुरुवात आता प्रभू येशू ख्रिस्त करत आहे, हे आपल्याला दर्शविण्यात आलेलं आहे. काय नक्की घडलेलं आहे की 7व्या अध्यायामध्ये गेल्या वेळेला आपण बोलल्याप्रमाणे सोहळ्याविषयी आपण ऐकलेलं आहे. मंडपाचा सण आहे, तो सण आता संपलेला आहे आणि सगळे लोक आता पांगत आहेत आणि प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा एकदा जैतुनाच्या डोंगरावर रात्रभर प्रार्थना करतो आणि मंदिरात येतो. तिथून बाहेर येता बरोबर काहीतरी महत्त्वाची घटना घडते. काय घटना घडलेली आहे? शास्त्री आणि परुषी ह्यांनी व्यभिचार करीत असलेल्या एका स्त्रीला त्या ठिकाणी धरून आणलेला. प्रसंग कसा आहे बघा. व्यभिचारासारखं पाप, परमेश्वराची निंदा, देवनिंदा करण्यासारखं पाप, ज्याला ब्लास्फेमी बोलतात, आणि खुणासारखं पाप, ह्या 3 पापासाठी एकच प्रकारची देहांताची शिक्षा होती आणि ती होती दगडमार करून अशा व्यक्तीला ठार करायचं. आणि नेमकी ती स्त्री त्या पापामध्ये त्या ठिकाणी पकडली गेलेली होती. अशा पार्श्वभूमीवरती जणू काही अंधारामध्ये असलेली ती स्त्री, स्वतः प्रकाशात आहोत असा दावा करत असलेले परुषी आणि शास्त्री, आणि जगाचा प्रकाश असलेला प्रभू येशू ख्रिस्त, अशी 3 प्रकारची पात्रे आपल्यासमोर उभी करण्यात आलेली आहेत. आणि मग शास्त्री आणि परुषी प्रभू येशू ख्रिस्ताला शब्दात पकडण्यासाठी प्रश्न विचारतात. मोशेने तर सांगितलेलं आहे की अशांना दगडमार करायचा, तुम्ही ह्याविषयी काय सांगता? येशू बोटाने जमिनीवरती लिहू लागला असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. काय नक्की लिहत असेल त्या ठिकाणी? प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी जमिनीवरती ओनावून बोटाने काय लिहायला लागलेलं असेल? जे काही लिहायला लागलेलं असेल त्याचे कितीतरी अर्थ बायबल अभ्यासकांनी दिलेले आहेत, परंतु त्या ठिकाणी एक प्रकारे अंतर्मुख होऊन महत्त्वाचं वाक्य त्याला बोलायचं होतं. त्यासाठी त्या शास्त्री पुरुषांच्या मनाची तो तयारी करत होता. परंतु ते पुन्हा पुन्हा त्याला तोच प्रश्न विचारत होते. तेव्हा त्याने ते महत्त्वाचं वाक्य म्हटलं की तुमच्यामधील जो निष्पाप असेल त्याने पहिला दगड मारावा. आणि मग आपल्याला काय सांगण्यात आलेलं आहे? वृद्धातल्या वृद्धापासून सुरुवात करून शेवटल्यापर्यंत एक एक करून सर्वजण निघून गेले. तुम्ही विचार करा, त्या ठिकाणी पवित्र मरिया जर उपस्थित असती, निष्पाप, एकही पाप न केलेली व्यक्ती, तिने दगड मारला असता का? ह्याविषयी सुद्धा धर्मपंडितांनी किती सुंदर चिंतन दिलेलं आहे. नुसतं हे तत्व महत्त्वाचं नाही, क्षमा नावाची जी गोष्ट असते, वात्सल्य नावाची जी गोष्ट असते, प्रेम नावाची जी गोष्ट असते, ती ह्या अशा सर्व प्रकारच्या नियमांच्या पलीकडे जाणारी असते. म्हणून पवित्र मरिया जरी त्या ठिकाणी असती तरी तिने दगड उचलला नसता. ही माझी लेक आहे, पाय घसरला आहे तरी देखील पूर्णपणे तिला नष्ट करायचं नाही, तिला शुद्ध करायचा. पाप्यांचा आश्रय आहे पवित्र मरिया, तिने दगड उचलला नसता, असं एका धर्मपंडिताने सांगितलेलं आहे. विचार करा, म्हणजे नुसता न्याय करून दोष देऊन माणूस दुसऱ्या व्यक्तीच्या जीवनात प्रकाश आणू शकत नाही. त्या दिवशी जर तिला दगडमार केला असता तर एक प्रकरण संपलं असतं, तिकडेच तिचं जीवन सगळं संपलं असतं. परंतु ती पापामध्येच मरण पावली असती. तिला शुद्ध होण्यासाठी, नवीन जीवन सुरू करण्यासाठी संधीच मिळाली नसती. जगाचा प्रकाश असलेला प्रभू येशू ख्रिस्त एका दगडात 2 पक्षी मारतो. एक पक्षी त्या स्त्रीला नवीन संधी, पण दुसरा महत्त्वाचा पक्षी शास्त्री परुषी ह्यांना अंतर्मुख करायला लावणारं ते वाक्य. त्यांनी स्वतःच्या अंतःकरणाकडे बघितलं असेल की बरोबर आहे, ह्या स्त्रीचं झालेलं आहे हा पाप, पण माझ्या हातून देखील बरीच पापं झालेली आहेत, छोटी मोठी पापं माझ्याही हातून झालेली आहेत. ह्याची जाणीव जी व्यक्ती ठेवत असते ती व्यक्ती प्रकाशाच्या दिशेने वाटचाल करायला सुरुवात करत असते. त्यानंतर मात्र येशूने त्या स्त्रीला जे म्हटलेलं आहे ते प्रकाशात येण्यासाठी माणसाने काय करायचं असतं त्याच्यासाठी दिलं गेलेलं स्पष्टीकरण आहे. येशूने तिला प्रश्न विचारला, तुला कोणी दंड ठोठावला नाही का? आणि तिने सांगितलं, नाही प्रभूजी. येशूने सांगितलं, जा
मीही तुला दंड ठरवत नाही, पुन्हा पाप करू नकोस. हे वाक्य जास्त महत्त्वाचं आहे. पुन्हा पाप करू नकोस ह्याचा अर्थ असा आहे, आत्तापासून एका नवीन जीवनाला तू सुरुवात कर. अंधारातलं जीवन संपलं, आता प्रकाशातलं जीवन तुला सुरू करायचं आहे. त्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताने जणू काही तिला नवीन जीवनाची दीक्षा दिली. म्हणून ही स्त्री योहानाच्या शुभवर्तमानामध्ये व्यभिचारी स्त्री ह्या एका शीर्षकाखाली अजरामर झालेली आहे. त्यानंतर ताबडतोब आपल्याला सांगण्यात आलेलं आहे, येशू पुन्हा त्यांना सांगायला सुरुवात करतो. कोणाला सांगायला सुरुवात करतो? लोक त्या ठिकाणी उभे आहेत, मंदिराच्या बाहेरच येशू आहे. त्या ठिकाणी तो सांगत आहे, मी जगाचा प्रकाश आहे. काय पार्श्वभूमी होती? मंडपाचा जो सण असतो त्यावेळेला मोठ्या मेणबत्त्या लावायची आणि असं म्हणतात की त्यावेळेला ज्या मेणबत्त्या लावल्या जायच्या त्या कितीतरी दिवस अशा पुरायच्या आणि त्यांचा प्रकाश संपूर्ण जेरुसलेमचं नगर जे होतं, नगरी होती, त्याला प्रकाशित करायचं. येशू काय सांगत आहे बघा, की मी जगाचा प्रकाश आहे. हा जो प्रकाश तुम्ही बघत आहात, 8 दिवसाने आपला सण संपल्यानंतर हा प्रकाश बंद होईल, पण मी जगाचा प्रकाश आहे. जो मला अनुसरतो तो कदापि अंधारात चालणार नाही. अनुसरणं म्हणजे नक्की काय करायचं? प्रभू येशू ख्रिस्त प्रकाशाची वाट चालतो, प्रकाशाची शिकवण देतो, प्रकाशमय शब्द उच्चारतो. त्या शब्दांवरती विश्वास ठेवायचा, त्यानुसार जीवन जगायला सुरुवात करायची. आपल्याही जीवनामध्ये ती प्रकाशाची पहाट आल्याशिवाय राहत नाही. परंतु एकदा प्रभू येशू ख्रिस्ताने हे बोलायला सुरुवात केल्यानंतर यहुदी लोक त्या ठिकाणी आपापले प्रश्न घेऊन उभे आहेत. ते प्रभू येशू ख्रिस्ताला वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारत आहेत. म्हणून आता 3ऱ्या टप्प्यामध्ये येशू एक महत्त्वाचं वाक्य म्हणतो, तुम्ही आपल्या पापात मराल. माणसासमोर जीवन आणि मरण, प्रकाश आणि अंधार, सत्य आणि असत्य ह्याची निवड करण्याचं स्वातंत्र्य असतं. जे त्याला हवं तेच त्याला दिलं जाणार आहे. अनुवादाच्या पुस्तकात हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे. परमेश्वर म्हणतो, तुझ्यापुढे मी जीवन आणि मरण ठेवलं आहे, तू जीवन निवड, तू प्रकाशाची निवड कर. सतत आपल्याला अशा प्रकारची निवड करण्याचं स्वातंत्र्य असतं. त्या स्वातंत्र्याचा माणूस जेव्हा वापर करत असतो तेव्हा माणूस प्रकाशाच्या दिशेने वाटचाल करायला सुरुवात करत असतो. येशू त्यांना सांगत आहे की तुम्ही आपल्या पापात मरा, जाणीव करून देत आहे. त्याच्याही पलीकडे जाऊन 4थ्या टप्प्यामध्ये आता येशू महत्त्वाचं वाक्य सांगत आहे, तुम्हाला सत्य समजेल आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. कोणत्या प्रकारचं सत्य आपल्याला बंधमुक्त करणार आहे? आपण जसे लहानाचे मोठे होत जातो तशा काही गोष्टी आपल्याला कळायला लागतात. त्या एकदा समजल्यानंतर आपण आपोआपच त्यांच्या बंधनातून मुक्त होत असतो. आपल्या जीवनातल्या कितीतरी सवयी, वाईट सवयी असू शकतात, पापप्रवृत्ती असू शकतात, हळूहळू निघून गेलेल्या आहेत. कुठेतरी आपल्याला ते सत्य समजलेलं आहे आणि म्हणूनच त्याच्यातून बंधमुक्त होण्याची एक पॉवर जणू काही आपल्याला मिळालेली आहे. एवढं सगळं सांगितल्यानंतर सुद्धा त्या यहुद्यांचं काही समाधान होत नाही. ते सातत्याने प्रभू येशू ख्रिस्ताला काही ना काही विचारत राहतात. तेव्हा येशूच्या लक्षात येतं की ह्यांचा बोलविता धनी वेगळाची आहे. बोलविता धनी वेगळाचं ह्याचा अर्थ काय आहे? हे जे लोक प्रश्न विचारत आहेत त्या प्रश्नाच्या पाठीमागे सैतानी प्रवृत्ती आहे. म्हणून येशू त्यानंतर पुढचं वाक्य म्हणतो की सैतान हा लबाड आहे, खोटं बोलणारा आहे आणि तो लबाडीचा बाप आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने सैतानाचा उल्लेख अशा प्रकारे केलेला आहे. त्याचं कारण काय? अगदी प्रारंभापासून तो खोटं बोलत आलेला आहे. म्हणजे कधीपासून? एवेला त्याने काय सांगितलं की तुम्ही मराल असं सांगितलंय देवाने. तुम्ही मरणार नाहीत, तुम्ही हे फळ खाल तर तुमचे डोळे उघडतील आणि मग तुम्ही जिवंत राहाल. परंतु हे परमेश्वराने त्यांना सांगितलं होतं की तुम्हाला तर आता अमरत्वाचा पट्टा दिलेला आहे, फक्त एवढं फळ खाऊ नका. आणि नेमकं तेच फळ त्यांनी खाल्लेलं आहे आणि नंतर सैतान मात्र बाजूला जातो. पण ह्यांच्यावरती शिक्षेचा प्रसंग येतो. सैतान नेमकं हेच करत असतो. सैतान हा अंधाराचा अधिपती आहे असा उल्लेख येशूने त्याचा केलेला आहे. सैतान माणसाला अंधारामध्ये ढकलत असतो. त्याने जुदासला देखील अंधारात ढकलण्यास कमी केला नाही. म्हणून योहानाच्या शुभवर्तमानामध्ये आपण पाहतो
येशूने घास दिल्यानंतर त्याच्यामध्ये सैतान शिरला. नक्की सैतान शिरला कसा? तो घास म्हणजे त्याला आता अटीतटीचा प्रश्न होता. तू आता माझ्या बाजूने आहे की सैतानाच्या बाजूने आहे, त्याची निवड कर. आणि जुदासने कोणाची निवड केली? सैतानाची. म्हणून त्याच्यामध्ये सैतान शिरला असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. आणि तो बाहेर गेला तेव्हा रात्र होती. रात्र नक्की कुठे होती? नुसती बाहेर नव्हती, जुदासच्या अंतःकरणामध्ये होती. माणसाच्या अंतःकरणामध्ये असं काही काळं बेरं असल्यानंतर त्याची कृत्ये देखील तशा प्रकारची काळी बेरी असतात. ते आपल्याला स्पष्टपणे त्या ठिकाणी दिसत आहे. सैतान माणसाला अशा प्रकारे झुलवत ठेवतो. म्हणून माणसाने सावध राहायचं आहे आणि परमेश्वराचं वचन, त्याची वाणी ऐकण्याचा प्रयत्न करायचा आहे. सैतानाची वाणी कांठाळा बसवणारी असते, परमेश्वराची वाणी क्षीण आणि शांत असते. सैतान सातत्याने तुम्हाला ढुशा मारत असतो, जणू काही ढकलत असतो, जा हे पाप कर. परमेश्वर त्याला अलगदपणे त्या पापापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु माणूस सैतानाच्या त्या आवाजाला बळी पडतो आणि प्रकाशाची निवड करण्याऐवजी अंधाराची निवड करत असतो. आतापर्यंत संपूर्ण बायबलमध्ये आपल्याला त्याचा इतिहास पाहायला मिळेल. प्रारंभी देवाने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली आणि त्यानंतर आता हिब्रू भाषेतले शब्द ऐका, यही ओर वा यही ओर, हे हिब्रू शब्द आहे. ह्याचा अर्थ असा आहे, प्रकाश होवो आणि प्रकाश झाला. ह्या जगातील पहिली गोष्ट जी परमेश्वराने निर्माण केलेली आहे ती गोष्ट आहे प्रकाश. म्हणून आपल्याही जीवनामध्ये प्रकाशाला अत्यंत महत्त्वाचं असं स्थान आहे. त्यानंतर परमेश्वराने सूर्य आणि चंद्र आणि तारे निर्माण केले असं आपल्याला सांगण्यात आलेले. ते तिसऱ्या दिवशी नंतर निर्माण केलेले आहेत. चंद्र सूर्याची निर्मिती नंतर आहे, त्याच्या अगोदरच प्रकाश हो असं म्हटलेलं आहे. मग हा प्रकाश कोणता? हा प्रकाश साक्षात परमेश्वरापासून निघणारा प्रकाश. तोच प्रकाश मोशेने पाहिला, जळत्या झुडपामध्ये पाहिला. त्या प्रकाशामध्ये मोशे पूर्णपणे जणू काही न्हाऊन निघाला. नंतर जेव्हा केव्हा तो सिनाई पर्वतावरती जायचा त्या वेळेला त्याच्या चेहऱ्यावरती त्या प्रकाशाचा तेज झळकायचा की लोकांना त्याच्याकडे पाहावे ना, म्हणून त्याच्यावरती रुमाल टाकला जायचा असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारचा तो परमेश्वराचा प्रकाश. जी व्यक्ती अशा प्रकारे परमेश्वराच्या प्रकाशामध्ये त्याच्या सहवासामध्ये राहत असते, त्याचा नुसता चेहराच नाही तर त्याचा संपूर्ण जीवन अशा प्रकारे सत्प्रवृत्तीने, सद्विचाराने, सद्मार्गाने फुलून आणि उजळून निघत असतं. ते मोशेच्या बाबतीत झालं. इस्रायली लोकांच्या जीवनामध्ये देखील तसंच झालं की रात्री अग्निस्तंभाच्या रूपाने आणि दिवसा मेघस्तंभाच्या रूपाने परमेश्वर लोकांच्या समोर असायचं. म्हणजे परमेश्वर कशा प्रकारे सातत्याने इस्रायली लोकांच्या जीवनामध्ये प्रकाशाच्या रूपात असायचा त्याची कितीतरी उदाहरणं आपल्याला बायबलमध्ये देण्यात आलेली आहेत. की इजिप्तमध्ये एकूण 10 पिढा आलेल्या, त्याच्यातील एक पिढा होती अंधाराची पिढा. सगळीकडे निबिड अंधकार पसरलेला. पण इस्रायली लोक गोशेन प्रांतात होते, तिथे मात्र प्रकाश होता. तो प्रकाश कोणाचा आहे? परमेश्वराचा प्रकाश आहे. म्हणजे परमेश्वर प्रकाशाच्या रूपाने त्या ठिकाणी उपस्थित आहे. किंवा यहेजकेलच्या पुस्तकामध्ये एक विचार आहे, त्याला हिब्रू भाषेमध्ये शकीना बोलतात. शकीना म्हणजे परमेश्वराचं वैभव, की मंदिर परमेश्वराच्या वैभवाने उजळून निघालेलं होतं. एखाद्या माणसाचं आपण घर पाहत असतो, अतिशय श्रीमंत अशा माणसाचा तो बंगला पाहत असतो, त्याचं ते ऐश्वर, त्याचं ते वैभव पाहिल्यानंतर आपले डोळे दिपून जात असतात. जणू काही सगळीकडे नुसते काच आणि बिलोरी काचा लावलेल्या आहेत, सगळीकडे रोषणाई केलेली आहे. अशा प्रकारचं चित्र आपल्याला दिसावं तसं चित्र यहेजकेलला त्या मंदिरामध्ये दिसलेलं आहे. किंवा आपल्याला स्तोत्र 104 वचन 2 मध्ये सांगण्यात आलेलं आहे की परमेश्वर प्रकाशाचं वस्त्र धारण करत असतो. किंवा परमेश्वर प्रकाश एखाद्या वस्त्राप्रमाणे धारण करत असतो. म्हणजे माणूस कपडे घालत असतो, त्याच्यावरून त्याची प्रतिष्ठा समजते. अगदी त्याप्रमाणे परमेश्वराची प्रतिष्ठा कशामध्ये दडलेली आहे? प्रकाशामध्ये दडलेली आहे. परमेश्वर हा प्रकाशाचा पिता आहे असं याकोबाने देखील त्याच्या पत्रामध्ये अध्याय 1 वचन 17 मध्ये सांगितलेलं आहे. प्रकटीकरणाचं पुस्तक तर त्याही पलीकडे जातं.
की जेरुसलेमला प्रकाशाची, वेगळ्या प्रकाशाची गरज नाही, खुद्द कोकरूच त्यांचा प्रकाश असेल. चंद्र, सूर्य, ताऱ्याची तिकडे गरज लागणार नाही, कारण सूर्य दिवसा झळकतो, चंद्र आणि तारे रात्री झळकतात. परमेश्वर अहोरात्र मात्र त्याच्या तेजाने तळपत असतो. म्हणून प्रकटीकरणाचं पुस्तक अध्याय 21 वचन 23 मध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की खुद्द परमेश्वर त्यांचा प्रकाश असणार आहे. किंवा योहानाचं पहिलं पत्र अध्याय 1 वचन 5 मध्ये देव प्रकाश आहे आणि त्याच्या ठाई मुळीच अंधार नाही. हे सगळं आपण कशासाठी अभ्यासत आहोत? आपण स्वतःला सांगायचं आहे की परमेश्वर प्रकाश आहे. ह्याचा नक्की अर्थ मला कसा कळलेला आहे? काय कळलेला आहे की चंद्र, सूर्य, तारे जगसारे देवाचा महिमा गात असतात, कारण ते त्याची निर्मिती आहेत. आपल्यामध्ये सूर्योपासना नाही, म्हणजे सूर्याची उपासना आपण करत नाही, चंद्रोपासना पण आपण करत नाही, तारे आणि ग्रह यांची उपासना आपण करत नाही. इतर धर्मामध्ये कदाचित ते चालू शकेल, त्यांच्यासाठी तो सूर्यदेव वगैरे आहे, चंद्रदेव वगैरे आहे, परंतु आपल्या धर्मात तसं नाही. आपल्या धर्मामध्ये परमेश्वर त्या सर्वांचा निर्माता आहे आणि तो खरा प्रकाश आहे. किंवा यशायाच्या पुस्तकामध्ये सांगण्यात आलेलं आहे परराष्ट्रीयांचा प्रकाश होण्यासाठी आपणा सर्वांनी निवडलेला आहे. आणि लूकच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय 2 वचन 32 मध्ये शिमोन संदेष्टा नेमकं तेच सांगतो. इस्रायलचं वैभव आणि परराष्ट्रीयांचा प्रकाश होण्यासाठी त्या छोट्या बाळाला, म्हणजे येशू बाळाला निवडण्यात आलेलं आहे. ते आपणा सर्वांचं पाचारण आहे. आपल्या ख्रिस्त सभेचं वैभव बनायचं आणि परराष्ट्रीयांसाठी, इतर धर्मियांसाठी प्रकाश बनायचं. की अंधारामध्ये प्रकाश किरण बघितल्यानंतर माणसाला आशा निर्माण होत असते, दिशा मिळत असते. अगदी त्याप्रमाणे ह्या जगामध्ये कितीतरी लोक वेगवेगळ्या प्रकारच्या अंधारामध्ये पडलेले आहेत. अज्ञानाच्या अंधारामध्ये आहेत, पापाच्या अंधारामध्ये आहेत, गरिबीच्या अंधारामध्ये आहेत, दारिद्र्यामध्ये खितपत पडलेले आहेत, व्यसनाधीनच्या काळोखामध्ये पडलेले आहेत. अशा सगळ्या लोकांना कोणीतरी तो प्रकाश दाखवायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याला प्रकाश बनायचा आहे. प्रभू येशू ख्रिस्त पुढे जाऊन आपणा सर्वांना सांगतो, तुम्ही जगाचा प्रकाश आहात. डोंगरावर वसलेलं नगर कधी लपून राहू शकत नाही. दिवा लावून कोणी मापाखाली ठेवत नसतात, दिवठणीवर ठेवतात. येणाऱ्या प्रत्येकाला उजेड. म्हणून तुमचा प्रकाश लोकांसमोर अशा प्रकारे पडू द्या की तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे त्यांनी गौरव करावे. कशासाठी प्रकाश द्यायचा इतरांना? की तो प्रकाश इतरांना अशासाठी द्यायचा की त्या प्रकाशाकडे पाहून परमेश्वराचा गौरव व्हावा. कार्डिनल हेनरी न्यूमन यांनी अशा प्रकारची ती कविता लिहिलेली आहे की हे परमेश्वरा, माझ्यामधून इतर लोकांना तुझ्या प्रकाशाचं दर्शन घडू दे. जेव्हा हा प्रकाश पाहून ते माझी स्तुती करतील तेव्हा मला एक गोष्ट लक्षात ठेवू दे, हा माझा प्रकाश नाही तर तुझा प्रकाश आहे. ही नम्रता ज्या माणसाच्या अंतःकरणामध्ये असते त्या माणसाच्या अंतःकरणामध्ये सतत हा प्रकाश पसरत असतो. 3 मागी लोकांना तशा प्रकारचा प्रकाश दिसला. त्यानंतर प्रकाशाचा उगम असलेला परमेश्वर येशू ठाई दिसला, म्हणून त्यांच्या जीवनाची संपूर्ण वाट बदलून गेली. त्यांना पूर्व दिशेला जो तारा दिसला त्या ताऱ्याने त्याच्या जीवनाची पूर्णपणे दिशा बदलून गेलेली आहे. आज आपण स्वतःला हा प्रश्न विचारायचा आहे की माझ्या बालपणापासून माझ्या मृत्यूपर्यंत एक श्रद्धेचा प्रकाश माझ्या सोबतीला असणार आहे. की श्रद्धेचं दार आपल्यासाठी कधी उघडलं जात असतं? पोप बेनेडिक्ट 16 ह्याने त्याचं उत्तर देताना सांगितलं, आपल्या बाप्तिस्म्याच्या वेळेला. त्या बाप्तिस्म्याच्या वेळेला जळती मेणबत्ती पेटवून मद्रीम पद्रीण आणि आई वडील ह्यांच्या हातामध्ये दिली जात असतं. आणि काय सांगितलं जात असतं? आई बापानो आणि धर्म आई बापानो, ही ज्योत तुम्ही नेहमी तेवत ठेवावी म्हणून तुमच्या हाती सोपवण्यात आलेली आहे. हे तुमचं लेकरू परमेश्वराच्या ख्रिस्ताच्या प्रकाशाने प्रकाशित झालेलं आहे. प्रकाशाची वाटचाल करत त्याला जीवन जगायचं आहे आणि प्रभू पुन्हा येईल तेव्हा त्याला भेटण्यासाठी त्याला सज्ज राहायचं आहे, हातामध्ये श्रद्धेचा तो दिवा धरून. म्हणून माणसाच्या मृत्यूनंतर देखील आपण प्रार्थना कशी करत असतो? प्रभो त्याला चिरंतन शांती दे आणि अनंत तेजाने त्याला प्रकाशित कर. हे अनंत तेज कोणतं आहे? परमेश्वराचं. पण प्रकाशित करण्यासाठी त्याच्या हातामध्ये तो दिवा, श्रद्धेचा दिवा, श्रद्धेचा दीप असणं गरजेचं आहे. पोप जॉन पॉल II
ह्यांनी 2002 साली ज्या वेळेला रोझरी वर्ष जाहीर केलं त्यावेळेला प्रकाशाचे 5 रहस्ये त्या रोझरी मध्ये अंतर्भूत केली. त्या सगळ्या 5 रहस्यांकडे बघा, तुम्हाला प्रत्येक ठिकाणी प्रकाश दिसेल की त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताचा यार्देन नदीत बाप्तिस्मा झाला आणि तो प्रभू येशू ख्रिस्त संपूर्ण जगाचा प्रकाश आहे, परमेश्वराचा परमप्रिय पुत्र आहे, हे त्या ठिकाणी प्रकट करण्यात आलं. काना इथे लग्नसमयीसुद्धा अडीअडचणीच्या वेळेला जणू काही एखादी चिंता त्याला भेडसावत असेल, अशा वेळेला प्रभू येशू तिथे प्रकाश बनतो आणि संपूर्ण प्रसंग पालटून टाकतो. पापाच्या अंधारात जे बसलेले आहेत त्यांच्यासाठी परिवर्तनाची घोषणा करतो, पश्चातापाची घोषणा करतो. रूपांतराच्या पर्वतावरती त्याचा चेहरा पूर्णपणे तेजाने भरून जातो, उजळून निघतो आणि ज्यावेळेला पवित्र मिस्साबलीची तो स्थापना करतो, ती पवित्र मिस्साबली अजूनही आपलं जीवन उजळून काढत आहे. अशा प्रकारे उपासनेमध्ये, आपल्या ख्रिस्ती धर्मामध्ये, आपल्या जीवनामध्ये प्रकाशाचं एक फार मोठं महत्त्व आहे. आपण आता स्वतःला 3 महत्त्वाचे प्रश्न विचारणार आहोत. पहिला प्रश्न आपण स्वतःला विचारायचा आहे, परमेश्वर प्रकाश आहे, त्याचा माझ्यावर काय फरक पडलेला आहे? की परमेश्वर जर प्रकाश असेल आणि मी त्याच्या उपस्थितीमध्ये जाऊन बसत असेल तर माझ्या जीवनामध्ये कशा प्रकारचा फरक पडलेला आहे? दुसरा प्रश्न विचारायचा आहे, मी जगाचा प्रकाश आहे, मला जगामध्ये प्रकाश पसरवायचा आहे, कशा प्रकारे मला हा पसरवता येईल? आणि तिसरा महत्त्वाचा प्रश्न, प्रकाश आणि अंधार एकत्र राहू शकत नाही, तरी देखील माणसाच्या बाबतीत मात्र ते तसंच होत असतं की माणूस जरी प्रकाशात जीवन जगत असला तरी त्याच्या जीवनात काही भाग असतो तो अंधारामध्ये असतो. तो कशा प्रकारे प्रकाशात आणता येईल आणि प्रभूचे जे शब्द आहेत ते शब्द आपल्या जीवनामध्ये कसे लागू पडतील की मीच जगाचा प्रकाश आहे, जो मला अनुसरतो त्याच्याकडे जीवनाचा प्रकाश राहील. तथास्तु.